श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्यासारखेच तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल, स्वामींची ओढ तुम्हाला असेल, स्वामींवरती विश्वास तुम्हाला असेल आणि स्वामींवरती श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कारण आपल्या या चॅनलवरती सगळे श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, जेव्हापासून मी हा चॅनल सुरू केलं तेव्हापासूनच मी स्वामींचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती टाकत असते. पण बऱ्याचदा काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह कमेंट आपल्या या व्हिडिओंना येत असतात. आता कोणाचा स्वामींवरती विश्वास असतो, कोणाचा देवावरती विश्वास असतो नसतो, स्वामींवरती विश्वास असतो नसतो, ज्याची त्याची विचार करण्याची पद्धत, ज्याला त्याला आलेले अनुभव यावरती ते सगळं ठरत असतं. पण माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आजपर्यंत स्वामींनी खूप काही मला अगदी न मागता दिलेलं आहे आणि खूप मोठ्या संकटातून मला बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे आत्ता माझ्या आयुष्यातली छोट्या गोष्टीपासून मोठ्यात मोठी गोष्ट सगळं काही स्वामींच्या साक्षीने चाललेलं आहे. आणि त्यामुळे माझा स्वामी महाराजांवरती खूप सारा विश्वास आहे. आत्ता एखाद्या व्यक्तीवरती जर तुम्ही मला सांगितलं की विश्वास ठेव तर मी ठेवणार नाही, इतका माझा स्वामींवरती विश्वास आहे. आता बऱ्याच जणांचं असं असतं की देव दिसत नाही, मग देवावरती विश्वास कसा ठेवायचा. तर खरं सांगायचं म्हटलं तर कोणीच दिसत नाही. जेव्हा आपण संकटात असतो ना तेव्हा फक्त आपल्याला देव दिसतो, फक्त आपले स्वामी दिसत असतात आणि तेच आपल्याला कितीही मोठ्या संकटातून बाहेर काढत असतात. याचा अनुभव मी पावलोपावली घेत आहे. तर मंडळी, असे बरेचसे लोक असतात. आता प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतात. म्हणजे श्रीमंत माणूस असो, गरीब माणूस असो, प्रत्येकाला आपापल्या आयुष्यामध्ये ज्या त्या परीने प्रॉब्लेम हे असतात. आपल्या कर्माचे जे भोग असतात ना ते आपल्याला भोगावेच लागतात, भलेही आपण कितीही स्वामीसेवा करू. पण आपण जेव्हा स्वामीसेवा करतो तेव्हा त्या प्रारब्धाचं म्हणजे नशीब असतं आपलं आणि त्याचे जे कर्माचे भोग असतात, आपलं प्रारब्ध कमी करण्याचं जे काम आहे, प्रारब्धाचे भोग, नशिबाचे भोग कमी करण्याचं काम आहे ना, हे स्वामी भक्ती करत असते. स्वामींचे एक कवचकुंडल आपल्या भोवताली तयार होत असतं आणि त्यामुळे आपले कर्माचे भोग आहेत ना हे आपसुकच कमी होत असतात. आता ज्याला त्याला प्रत्येकाला आपापल्या कर्माचे भोग भोगावे लागतात. पण तरीसुद्धा त्याच्यामुळेच बऱ्याचशा लोकांचं स्वामीसेवेत येतात आणि त्यांच्या अडचणी अजून वाढतात. आणि त्यामुळे मग ते लोक असं विचार करतात की इतकी स्वामीसेवा मी करतोय तरी कुठलीच प्रचिती येत नाही, अनुभव येत नाही आणि कसं स्वामींवरती आम्ही विश्वास ठेवायचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तेच सांगणार आहे की असे कोणते लोक आहेत की ज्यांना स्वामी महाराज अजिबातच पावन होत नाहीत किंवा पावत नाहीत किंवा स्वामी महाराजांचे अनुभव त्यांना येत नाही आणि प्रचिती येत नाही आणि उभ्या आयुष्यात त्यांनी कितीही स्वामीसेवा केली तरी 100% तुम्हाला सांगते त्या अशा लोकांना कधीही देव पावणार नाही, स्वामी पावणार नाही, त्यांना अनुभव येणार नाही, त्यांना प्रचिती येणार नाही आणि त्यांच्या आयुष्यातल्या अडीअडचणी या वाढतच जाणार. तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे की आयुष्यामध्ये या प्रकारच्या 5 लोकांना स्वामी कधीही पावत नाही. स्वामी प्रिय भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात. मात्र काही लोक असे असतात की ज्यांनी कितीही देवदेव केला तरीसुद्धा किंवा कितीही उपाय केले तरीसुद्धा देवासोबत नाक रगडलं तरीसुद्धा त्यांना देव पावत नाही. तर असे कोणते लोक आहेत तर ते आपण पाहणार आहोत. तर मंडळी, काही लोक इतके भाग्यवान असतात की अगदी देवाचं साधं नामस्मरण जरी केलं तरी त्यांना देव प्रसन्न होतो. तर याचा स्वतःचा अनुभव मी घेतलेला आहे. मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आत्ता मी पारायण करते, आत्ता मी तारक मंत्र म्हणते किंवा आत्ता मी बऱ्याचशा स्वामींच्या गोष्टी करते. पण सुरुवातीला जेव्हा मी स्वामी मार्गात आले होते फक्त नामस्मरण, जेव्हा मी झोपण्याच्या वेळेला संध्याकाळी देवासमोर जे हात जोडत असेल, मुजरा करत असेल तेवढंच, कुठलं पारायण मी करत नव्हते किंवा कुठलं अनुष्ठान मी करत नव्हते. फक्त झोपते वेळी मी स्वामी समर्थ नामाचा जप करायची आणि उठल्या स्वामी समर्थ नामाचा जप करत होते. एवढीच मी सेवा करत होते आणि तरीसुद्धा स्वामींनी मला माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत काहीही कमी पडू दिलेलं नाही. तर मग असे लोक असतात काही भाग्यवान की देव त्यांना फक्त नामस्मरणाने सुद्धा प्रसन्न होत असतात. पण काही लोक इतके अभागी असतात की त्यांचं कर्म अगदी कसंही असलं तरी देव त्यांना प्रसन्न होत नाही. ते अशा प्रकारची चुकीची कामं करतात की त्यामुळे देव त्यांना अजिबातच प्रसन्न होत नाही. तर चला आपण पाहून घेऊयात की कुठल्या लोकांना स्वामी प्रसन्न होत नाहीत किंवा स्वामींचे अनुभव येत नाहीत किंवा कुठलाही तुमचा इष्टदेव असो तो त्यांना अजिबातच पावत नाही. तर सर्वप्रथम जे लोक
दुसऱ्याचे वाईट विचार करतात किंवा दुसऱ्यांविषयी निंदा करतात, दुसऱ्याचं वाईट व्हावं, दुसऱ्याचं अहित व्हावं असं ज्यांना वाटतं, ते जे लोक फक्त स्वतःच्याच भल्याचा विचार करतात, अशा लोकांना देव कधीही प्रसन्न होत नाही, त्यांना देव कधीही पावत नाही. नेहमी दुसऱ्यांच्या हिताचा विचार करायला हवा. गोरगरिबांचा, दलितांचा विचार आपण करत असू तर देव आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. मात्र स्वार्थीपणाने फक्त स्वतःच्या भल्याचा विचार आपण जर केला तर अशा लोकांना देव कधीच पावत नाही. त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की भलेही तुम्ही एखाद्या मंदिरात दक्षिणा कमी द्या, पण त्या मंदिरात जर भुकेलं तुम्हाला कोण दिसलं, गरीब बिचारं कोण दिसलं, तर नक्कीच त्यांना तुम्ही अन्नदान करा. अगदी केळी घेऊन जरी त्यांचं पोट भरलं तरी सुद्धा ती जी म्हणजे तुमची सेवा आहे ना, ती स्वामींपर्यंत पोहोचणार आहे. फक्त स्वतःचं कसं चांगलं व्हावं त्यासाठी पारायण करायची स्वामींसमोर बसून माझं सगळं व्यवस्थित होऊ द्या, पण तुमचं होण्याबरोबरच तुम्हाला ही अशा प्रकारे बाहेर सेवासुद्धा करणं गरजेचं आहे. खरं तर या पारायणामुळं फक्त तुम्ही स्वामींच्या जवळ जाता, पण जे तुम्ही दानधर्म करता, जे अन्नदान करता, ते आणि स्वामी तुमच्या जवळ येत असतात. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला स्वामींच्या जवळ जायचं आहे की स्वामींना तुमच्या जवळ आणायचं आहे, ही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात घ्या. त्यानंतर दुसरे कुठले लोक आहेत दुसऱ्या प्रकारचे, तर जे लोक आपल्या आईवडिलांचा अपमान करतात, आईवडिलांचा छळ करतात, अशा लोकांना देव कधीही प्रसन्न होत नाही. त्यांना देव कधीही पावत नाही, कधीही माफ करत नाही. कारण आईवडिलांमध्ये परमेश्वराचा वास असतो. ज्यांनी आपल्याला उभं राहायला शिकवले, ज्यांनी आपल्याला पायावर उभं राहण्याची ताकद दिली आहे, अशा परमेश्वराने आपल्या आईवडिलांना जे लोक छळतात, अपमान करतात, त्यांना अपमानास्पद वागणूक देतात, अशा लोकांना देव कधीही पावत नाही. अशा लोकांच्या घरचा पैसा, संपत्ती लवकर संपुष्टात येते आणि ते लोक लवकर दरिद्री बनतात आणि त्याला कुठल्याही गोष्टींमध्ये यश मिळत नाही. जिथे आईवडिलांचा आशीर्वाद असेल ना, त्या लोकांना कुठल्या ना कुठल्या परिस्थितीतून बाहेर देव हा मार्ग दाखवतच असतो. जिथे तुम्ही एका देवाच्या पाया पडू नका मी तर म्हणते, पण आईवडिलांचा मान राखा आणि आपल्या आईवडिलांचे रोज पाया पडत जा, तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. त्यानंतर दुसरं की ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान राखला जात नाही, तर मंडळी आपला धर्म असं सांगतो की ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्याच ठिकाणी ईश्वराचा वास असतो. माता लक्ष्मी त्या ठिकाणी वास करत असते. ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान राखला जातो त्याच ठिकाणी म्हणजे देवसुद्धा राहत असतो, लक्ष्मी मातासुद्धा राहत असते. आणि ज्या ठिकाणी त्यांची अपमानास्पद वागणूक त्यांना दिली जाते, छळ होतो, मग ती तुमच्या घरातली स्त्री जरी असली, तुमची बायको असली, बहीण असली, कोणत्याही रूपात जर तुम्ही तुमच्याकडून छळ होत असेल तर त्यावेळी घरामध्ये लक्ष्मी प्रकट होत असते आणि आपल्या घरातून ती निघून जात असते. आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास राहतो, लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम निघून जाते. त्यामुळे नेहमी आपल्या घरातील स्त्रियांचा आदर केला पाहिजे. लक्ष्मी स्वरूप जी आपल्या घरातली स्त्री आहे हीच आपल्या घराला घरपण देत असते. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जर घरामध्ये अन्नदेवतेचा अपमान होत असेल, आता बऱ्याचशा घरांमध्ये अशी सवय असते, बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा आमच्याही घरामध्ये अशी सवय होती अगोदर की थोडं ना थोडं ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवायचं. तर आता ती सवय मी पूर्णपणे बंद केलेली आहे. जेवढं समोर प्रत्येकाच्या मांडायचं, तुला जेवढं हवं आहे तेवढंच घे. कारण आपण काय स्त्रियांचं असं असतं की मुलगा असो किंवा आपला नवरा असो, वडील असो, आपल्याला कसं वाटतं की त्यांनी थोडीशी चपाती, थोडीशी भाजी, थोडीशी भात थोडं जास्त खावा असं प्रत्येक आईला वाटत असतं. आता तुम्ही कधी पण एखाद्या मुलाने आईला अर्धी चपाती मागितली ना तर आई त्यांना एक देत असते, तर त्यांना समजूनसुद्धा देत नाही. आणि मग त्या नादात काय होतं की ताटामध्ये अन्न शिल्लक राहतं आणि अन्नदेवतेचा अपमान होतो. त्यासाठी आता असं करायचं की आपल्या घरातील व्यक्ती सगळे जेवायला बसल्यानंतर समोर प्रत्येकाच्या भाजी भाकरी मांडायचं. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही घ्या, म्हणजे आपलं अन्न वाया जाणार नाही आणि आपल्या घरामध्ये अन्नदेवतेचा अपमान होणार नाही. आता अन्नदेवतेचा अपमान म्हणजेच अन्नाचा अपमान. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. अन्न हे योग्य प्रमाणातच आपण शिजवायचं आणि ते खाताना सुद्धा अन्न शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यायची. आता ज्या ठिकाणी लोक अन्नाचा अपमान करतात, आपल्या ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवतात, अन्न जास्त शिजवलं जातं आणि नंतर ते फेकून दिलं जातं, अशा घरामध्ये एक ना एक दिवस दरिद्री ही येतच असते आणि लक्ष्मी घरातून अन्नपूर्णा मातासुद्धा घरात राहत नाही. त्यामुळे नेहमीच आपल्या घरात अन्नाचा आदरच व्हायला हवा, कोणाच्याही ताटात अन्न शिल्लक राहता कामा नये. त्यानंतर
जर आपण वाईट गोष्टी करत असू किंवा एखाद्यावरती अन्याय करत असू किंवा वाईट गोष्टीने आपण पैसा कमवत असू, जर आपण म्हणजे इमानदारीची साथ सोडून म्हणजेच न्यायाची साथ सोडून अन्यायाला साथ देत असू, अन्यायाच्या मार्गाने चालत असू, गरिबांवर अत्याचार करत असू, एखाद्या गरजू व्यक्तीला जर आपली गरज असेल तर त्याचा आपल्याकडून अपमान होत असेल, एखादी अपंग व्यक्ती असेल त्याचा अपमान आपल्याकडून होत असेल, तर आपल्याला कधीही देव पावणार नाही. त्याच्या अपंगत्वाची जर आपण खिल्ली उडवत असाल, निंदनीय प्रकारचं कृत्य आपण करत असाल, तर हे एक प्रकारचं घोर पाप आहे आणि याची शिक्षा एक दिवस कोणत्या ना कोणत्या प्रकारे भोगावीच लागते. म्हणून या ज्या मी सांगितले ह्या 5 प्रकारच्या लोक आहेत ज्यांच्या हातून या गोष्टी होतात, त्यांना देव कधीही पावत नाही, त्यांच्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही. असे लोक हे जन्मोजन्मी गरीबच राहतात आणि त्यांनी कितीही सेवा केली स्वामींची तरी स्वामी त्यांना कधीही पावत नाही. त्यामुळे आपल्याकडून नेहमी चांगलं कृत्य व्हावं. आणि मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, एक काळ तुम्ही एक पारायण कमी करा, पण स्वामी सेवेत आलात तर तुम्हाला हा एक नियम पाळावाच लागेल की कोणाच्याही बद्दल तुमच्या मनात कधीही वाईट गोष्टी येता कामा नये, तुमच्या तोंडातून अपशब्द येता कामा नये. तुम्ही एक काळ मांसाहार केला तरीसुद्धा स्वामी तुम्हाला कदाचित शिक्षा देणार नाहीत, पण या गोष्टी ज्या निंदनीय गोष्टी आहेत, अपशब्द आहेत, याच्या शिक्षा तुम्हाला होणारच. स्वामी तुम्हाला कुठल्याही अडचणीच्या वेळी कधीही तुमच्यासाठी धावून येणार नाही. त्यामुळे कधीही स्वामींसमोर बसलात तर स्वामींना नक्कीच प्रार्थना करा की हे स्वामीराया, तुम्ही माझ्या मनावरचा विश्वास कमजोर होऊ देऊ नका, मला नेहमी चांगल्याच रस्त्यावर चालू द्या, माझ्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका आणि अज्ञानाची वाट मला न दाखवता तुम्ही मला ज्ञानाची रोशनी द्या, मला वाईट गोष्टींपासून वाचवा, माझं आयुष्य कितीही असू द्या पण चांगलेच द्या, माझ्या या आयुष्यात मी कोणाशीही वैर होऊ नये अशी मला बुद्धी द्या व बदल्याची भावना माझ्यामध्ये येऊ देऊ नका. त्याचबरोबर कोणाही बद्दल माझ्या मनात द्वेष असता कामा नये, कोणाही बद्दल मी कधी अपशब्द बोलू नये. तर ही छोटीशी प्रार्थना स्वामींना करा आणि स्वामींचं नामस्मरण अखंड चालू ठेवा. तुम्हाला आयुष्यात कुठल्याही प्रकारची गोष्ट स्वामींकडे मागण्याची गरजसुद्धा लागणार नाही. फक्त आचरण आणि नीतिमत्ता साफ असेल आणि प्रामाणिकपणे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कष्ट करत असाल ना, तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्वामींकडून मिळणारच. तर हा छोटासा व्हिडिओ होता. कोणत्या प्रकारच्या लोकांना अजिबातच देव पावत नाही हे सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया तशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.